नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. तर म्हाडा कोकण लॉटरी याची प्रारूप यादी पब्लिश झालेली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यातून डेटा घेऊन आहे ना, मी थोडीशी माहिती काढलेली आहे की कुठे-कुठे जास्त चान्सेस आहेत लॉटरी लागण्याचे आणि कन्फर्म विजेते पण आहेत काही ठिकाणी, जिकडे फ्लॅटची संख्या कमी आहे आणि ॲप्लिकेशन्स म्हणजे सॉरी फ्लॅटची संख्या जास्त आहे आणि ॲप्लिकेशन्स कमी आलेले आहेत. तर ज्यांनी ज्या प्रवर्गातून त्या स्कीम कोडसाठी अप्लाय केलेले आहेत त्यांना कन्फर्म लॉटरी लागणार आहे. तर ती माहिती मी आता व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला पुढे. ठीक आहे. तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोकण म्हाडा टेनेमेंट्स कॅटेगरी. ठीक आहे. जसं 15% आहे, 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना आहे, तशीच ही सुद्धा एक कोकण म्हाडा टेनेमेंट्स कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये जे लोकेशन्स प्रायमरली आहेत ते मीरा रोड, ठाणे, शिरडोन आणि गोठेघर. ठीक आहे. हे 4 लोकेशन्स आहेत. तर या 4 लोकेशन्समधले आपण सगळे स्कीम कोड्स बघणार आहोत. किती अर्ज आलेले आहेत, प्रत्येक फ्लॅटमागे किती अर्ज आलेले आहेत आणि प्रत्येक प्रवर्गात किती अर्ज आलेले आहेत. ठीक आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. आता हे सगळे प्रोजेक्ट्स आहेत कोकण म्हाडा टेनेमेंट्समध्ये. ठीक आहे. मीरा रोडचे हे 5 प्रोजेक्ट्स आहेत. त्याच्यानंतर ठाण्यातले काही आहेत, जसं कावेसार, युनिक ग्रीन्स आहे. एक सेकंड, आपण हायलायटर घेऊया तिथे. ठीक आहे. त्याच्यानंतर टी व्ही जर्नलिस्टसाठी वर्तकनगरमधले काही ठाण्याचे प्रोजेक्ट्स आहेत. त्याच्यानंतर शिरडोन आणि गोठेघर हे 2 मेजर लोकेशन्सचे पण इथे या स्कीममध्ये याचा समावेश आहे. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत प्रत्येक ठिकाणी किती ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. तसं मीरा रोडचं इथे बघितलं तर 2 फ्लॅट्स होते. तिथे जवळजवळ 88 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. तर प्रत्येक फ्लॅटमध्ये मागे 44 ॲप्लिकेशन्स. ठीक आहे. तसंच हे सगळे मीरा रोडचे आहेत. ठीक आहे. तर मीरा रोडमध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक फ्लॅटमागे जवळजवळ 44, 42, 20, 80, 27. ठीक आहे. असे म्हणजे एक 50चा ॲव्हरेज पकडा किंवा त्याच्या खालीच ॲप्लिकेशन्स प्रत्येक फ्लॅटमागे आलेले आहेत. म्हणजे कमी ॲप्लिकेशन्स आलेले आहेत मीरा रोडच्या लोकेशनच्या प्रोजेक्टसाठी. ठीक आहे. दुसरा इम्पॉर्टंट प्रोजेक्ट ठाण्यामधला कावेसर येथील युनिक ग्रीन्स. ठीक आहे. युनिक ग्रीन्समध्ये टोटल 18 फ्लॅट होते. इथे 521 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक फ्लॅटच्या मागे 30 ॲप्लिकेशन्स. 30 ॲप्लिकेशन याचा अर्थ असा होतो की तुम्हाला जर लॉटरी लागणार तर तुम्हाला 30 मधून एका जणाला लॉटरी लागणार आहे. म्हणजे 29 लोकांमधून एका जणाला लॉटरी लागणार आहे. तर इकडे सुद्धा एक व्यवस्थित प्रतिसाद आलेला आहे. त्याच्यानंतर बाळकुम, ठाणे, यशस्वी नगर इथे 28 फ्लॅट्स आहेत. तिथे 450 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत आणि पर फ्लॅटच्या हिशोबाने जर बघितलं तर 16 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. ठीक आहे. नंतर टी व्ही जर्नलिस्टचे 2 प्रोजेक्ट आहेत, 353C आणि 413A ठाणे पत्रकार संघ. ठीक आहे. इकडे तुम्ही बघाल तर टोटल 51 फ्लॅट्स होते. इथे फक्त 4च ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. ठीक आहे. तर ज्यांनी पण इथे अप्लाय केलं असेल, जर्नलिस्टसाठी आहे हे स्पेसिफिकली, ते कन्फर्म विनर्स आहेत. त्याच्यानंतर ठाणे पत्रकार संघचा जो स्कीम कोड आहे, इथे पण 53 फ्लॅट्स अवेलेबल केलेले जर्नलिस्टसाठी. इथे 37 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. ते सुद्धा कन्फर्म विनर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर शिरडोन आहे. ठीक आहे. शिरडोन हे सर्वांना माहितीच आहे, मोठं लोकेशन आहे. इथे जवळजवळ 525 फ्लॅट्स म्हाडाने दिले होते या लॉटरीसाठी. तर ॲप्लिकेशन्स बघा खूपच कमी आलेले आहेत. म्हणजे 168 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. तर ज्या पण 168 लोकांनी ज्या पण प्रवर्गातून अप्लाय केलेलं आहे, ठीक आहे, तुमचं कन्फर्म तुम्हाला तिकडे लॉटरीमध्ये नाव लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गोठेघर ठाणे. गोठेघरमध्ये पण 88 फ्लॅट्स आहेत. तिथे 200 ॲप्लिकेशन झालेत फक्त. म्हणजे प्रत्येक फ्लॅटच्या मागे 2-2.5 ॲप्लिकेशन आहेत. तर इकडे पण तुमचे लॉटरी लागण्याचे चान्सेस खूप हाय आहेत. नंतर आहे युनिक विस्तास, मानपाडाचं लोकेशन आहे हे. इथे 869 फ्लॅट्स होते. त्यात जवळजवळ 2300 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत आणि इथे पण पर फ्लॅटच्या मागे एक 2.7 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. ठीक आहे. आता युनिक ग्रीन्स आणि युनिक विस्तास आपण थोडंसं बोलूया याच्याबद्दल. युनिक ग्रीन्स हा जो प्रोजेक्ट आहे ना, हा रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट आहे. तिथे ऑलरेडी मोठं कॉम्प्लेक्स आहे युनिक ग्रीनचं, जिथे प्रायव्हेट बिल्डिंग्स पण आहेत आणि म्हाडाचे बिल्डिंग जे आहेत ते ई आणि एफ विंगमध्ये आहेत. आपण साईट व्हिजिट पण केलेली आहे. ते व्हिडिओज पण जाऊन चेक करा. ठीक आहे. आणि त्याला पण एक चांगला व्यवस्थित प्रतिसाद आलेला आहे. सर्व लोकांनी जास्त करून 20% सर्वसमावेशक गृहयोजनेअंतर्गत जे पण स्कीम कोड्स होते तिकडे अप्लाय केलेले आहेत. पण इकडे पण ज्यांनी अप्लाय केलेलं आहे ते खूप चांगलं डिसिजन आहे, कारण की हा सुद्धा प्रोजेक्ट चांगलाच आहे. त्याच्यानंतर युनिक विस्तास ही एक म्हाडाची सेपरेट कॉम्प्लेक्सच ते लोक बनवत आहेत तिकडे युनिक विस्तासमध्ये. जवळजवळ तिकडे 850 फ्लॅट्स आहेत. तिकडे सुद्धा प्रतिसाद लोकांनी चांगला दिलेला आहे स्मार्टली. ठीक आहे. इथे पण बघितलं तर कॉम्पिटिशन खूपच कमी आहे. तर ठाण्यामध्ये हे 2 प्रोजेक्ट जे होते ना, युनिक ग्रीन्स आणि युनिक विस्तास, ठीक आहे, इकडे आता ज्यांनी पण अप्लाय केलेलं आहे ना, ते खूप चांगलं डिसिजन घेतलं तुम्ही, कारण की हे थोडेसे अंडरडॉग काइंड ऑफ लोकेशन्स आहेत. म्हणजे याच्याहून पण ऑब्व्हियसली बेटर लोकेशन्स खूप आहेत.
20% सर्वसमावेशक गृह योजना, पण लॉटरी लागण्याचे चान्सेस तिकडे जवळजवळ तर 1.5 लाख ॲप्लिकेशन्स गेलेले आहेत 20% सर्वसमावेशक गृह योजनेमध्ये. ठीक आहे, तर त्या हिशोबाने जर इकडे बघितलं तर थोडं जर तुम्ही इकडे केलं असेल अप्लाय काही लोकांनी, तर त्यांनी मला वाटतं थोडं स्मार्टली खूप व्यवस्थितरित्या डिसिजन घेतलं ते. तर आता आपण बघणार आहोत अजून डिटेलमध्ये. ठीक आहे, आता हे सगळे मीरा रोडचे प्रोजेक्ट्स आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 2 फ्लॅट्स होते या स्कीम कोडला, एक जनरल कॅटेगरी आणि एक एस-टी कॅटेगरी. एस-टी कॅटेगरीमध्ये एकही ॲप्लिकेशन आलेलं नाही आणि जे पण आहे ते जनरल कॅटेगरीमध्ये 88 ॲप्लिकेशन आलेले आहेत. तसंच हा दुसरा जो स्कीम कोड आहे 118 EWS कॅटेगरीचा, इकडे सुद्धा 2 फ्लॅट्स आहेत, एक जनरल कॅटेगरी आणि एक एस-टी. जनरल कॅटेगरीसाठी सगळे ॲप्लिकेशन झालेले आहेत, ते पण 84 ॲप्लिकेशन्स. त्याच्यानंतर हा स्कीम कोड आहे 254C मीरा रोड बिल्डिंग नंबर E7, इथे 17 फ्लॅट्स आहेत. इथे ॲप्लिकेशन्स जवळजवळ 350 ॲप्लिकेशन झालेले आहेत आणि प्रत्येक फ्लॅटमध्ये तुम्ही बघू शकता जनरल कॅटेगरीमध्ये 300 आलेले आहेत, एस-सीमध्ये 31. ठीक आहे, हे जस्ट तुमच्या माहितीनुसार, यातून तुम्हाला कळेल की तुमचे काय चान्सेस आहेत लॉटरी लागण्याचे. दुसरा आहे मीरा रोडचाच आहे 255C. इथे 3 फ्लॅट्स आहेत, एक जनरल आणि 2 फ्रीडम फायटर. फ्रीडम फायटरसाठी 2 फ्लॅट्स आहेत, तिथे 4च ॲप्लिकेशन झाले, तिथे पण चान्सेस चांगले आहेत लॉटरी लागण्याचे. आणि इकडे थोडेसे जास्त आहेत, म्हणजे कमी आहेत चान्सेस, आणि इथे 250 ॲप्लिकेशन झालेले त्या एका फ्लॅटमध्ये. त्याच्यानंतर स्कीम कोड 265B बिल्डिंग E8 आणि E9, इथे 21 फ्लॅट्स आहेत, जवळजवळ 550 ॲप्लिकेशन झालेले आहेत तिकडे, आणि यातले पण सर्वात जास्त ॲप्लिकेशन जनरल कॅटेगरीसाठी आलेले आहेत 500. बाकी एस-सीसाठी 58 आलेले आहेत आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 7. एस-टी कॅटेगरीसाठी एकच फ्लॅट आहे आणि एकच ॲप्लिकेशन आलेलं आहे. तर जे कोणी एस-टी कॅन्डिडेट असतील त्यांनी या स्कीम कोडसाठी अप्लाय केलं असेल ते कन्फर्म तुम्ही विनर आहात. ठीक आहे, तर मीरा रोडमध्ये जे ग्रीनमध्ये मी केलेले आहेत ते कन्फर्म विनर आहेत. ठीक आहे, बाकी ठिकाणी तुम्ही बघू शकता की फ्लॅट किती आहेत आणि ॲप्लिकेशन्स किती आलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही एक अंदाज काढू शकता की तुमचे चान्सेस किती आहेत येणाऱ्या आता या लॉटरीची ज्या तारीख आहे त्यावेळी. नेक्स्ट आपण ठाणे लोकेशन बघणार आहोत. युनिक ग्रीन्स, युनिक विस्तास आणि बाळकुंड ठाणे हे 3 प्रोजेक्ट्स आधी बघूया आपण. युनिक ग्रीन्समध्ये 18 फ्लॅट आहेत, त्याच्यामध्ये 500 ॲप्लिकेशन आलेले आहेत. यातले पण 500मधून सर्वात जास्त ॲप्लिकेशन्स हे जनरल कॅटेगरीला आलेत, जवळजवळ 500 ॲप्लिकेशन जनरल कॅटेगरीला आलेले आहेत. बाकी एस-टीमध्ये एक फ्लॅट आहे, त्याला 12 ॲप्लिकेशन आलेले आहेत. फिजिकल हँडिकॅपसाठी एक आहे, त्याला 6 ॲप्लिकेशन्स, आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 2 आणि 6. ठीक आहे, तर जनरल कॅटेगरीसाठी थोडंसं कॉम्पिटिशन जास्त आहे, पण तरीसुद्धा ठीकठाक आहे, म्हणजे ते पण चान्सेस चांगले आहेत लागण्याचे. त्याच्यानंतर युनिक विस्तास आहे, जो की म्हाडाची सेपरेट बिल्डिंग आहे. याच्यामध्ये बघा जे ग्रीनमध्ये मार्क केले त्यांना लॉटरी ऑलरेडी लागलेली आहे. जसं एस-टीमध्ये इकडे 52 फ्लॅट्स आहेत आणि 45 ॲप्लिकेशन झालेले आहेत. त्याच्यानंतर फ्रीडम फायटरसाठी 22 फ्लॅट्स आहेत, तिथे फक्त 11 ॲप्लिकेशन आलेले आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि आर्टिस्टसाठी 17 फ्लॅट आहेत प्रत्येकी, आणि ते ॲप्लिकेशन बघा कमी आलेले आहेत. तर ज्यांनी कोणी इथे अप्लाय केलेलं आहे त्यांना नक्कीच लागेल. ठीक आहे, बाकी इथे युनिक विस्तामध्ये बघू शकता जनरल कॅटेगरीसाठी 450 फ्लॅट्स आहेत आणि इथे 1800 ॲप्लिकेशन जवळजवळ आलेले आहेत. तरीसुद्धा इथे सुद्धा चान्सेस सगळीकडेच चांगले आहेत, कारण की आपण बघितलं मगाशी पर फ्लॅट ॲप्लिकेशन जे आहेत ना ते खूप कमी आहेत. 50-60 ॲप्लिकेशन जरी येत असेल पर फ्लॅट तरी ते काहीच नाही आहेत. हे जर तुम्ही 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेशी कम्पेअर केलं तर तिकडे प्रत्येक फ्लॅटमागे जवळजवळ 1,500 ते 2,000 तरी ॲप्लिकेशन्स असणारच आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर तसंच बाळकुंड ठाणेमध्ये जर बघितलंच तर हे जे एम-ई कॅटेगरी आणि सी-जी सेंट्रल गव्हर्नमेंट आहे तिथे प्रत्येकी एक फ्लॅट आहे आणि एकच ॲप्लिकेशन झालेले आहेत. बाकी ठिकाणी तुम्ही बघाल तर जनरल कॅटेगरीसाठी 9 फ्लॅट्स आहेत, त्यातले 368 ॲप्लिकेशन्स इकडे आलेले आहेत. नंतर मेन लोकेशन्स आहेत 2 शिरडोन आणि गोठेघर, जिकडे म्हाडा स्वतःचंच म्हणजे स्वतःचे कॉम्प्लेक्स तिकडे ते बांधत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. तर शिरडोनमध्ये जर तुम्ही बघितलं तर 525 फ्लॅट्स आहेत आणि ते ॲप्लिकेशन्स फक्त 168 आलेले आहेत. ठीक आहे, आणि प्रत्येक प्रवर्गामध्ये जेवढे फ्लॅट्स आहेत ना त्या प्रत्येक प्रवर्गाच्या अगेन्स्ट खूप कमी ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. त्याच्यामुळे ज्या पण लोकांनी शिरडोन लोकेशनसाठी अप्लाय केलेलं आहे त्यांना नक्की 100% तिकडे घर लागणारच आहे, हे या डेटावरून सिद्ध होत आहे. ठीक आहे, जसं बघितलं तर जनरल कॅटेगरीमध्ये 272 फ्लॅट्स आहेत, 130 ॲप्लिकेशन आलेले आहेत. म्हणजे पुन्हा जर तुम्ही बघायला आर्टिस्टसाठी 11 फ्लॅट आहे, तिथे एकच ॲप्लिकेशन आलेलं आहे. एन-टीसाठी 8 फ्लॅट्स आहेत, 8च ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. एस-टीसाठी 32 फ्लॅट्स आहेत आणि 4च ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. एस-सीसाठी 57 आहेत आणि ते 17 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. ठीक आहे, तर फ्लॅटची संख्या जास्त आहे आणि ॲप्लिकेशन्स कमी आल्यामुळे शिरडोनमध्ये ज्या पण लोकांनी अप्लाय केलेलं आहे त्यांना 100% ही लॉटरी लागणार आहे. हे ग्रीन म्हणजे इथे 100% तुम्हाला लॉटरी लागणार आहे.
तसंच गोटेघरमध्ये बघूया 88 फ्लॅट्स आहेत आणि 200 ॲप्लिकेशन झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक फ्लॅटच्या मागे हार्डली 2-2.5 ॲप्लिकेशन तुम्ही पकडू शकता. इकडे पण जर तुम्ही बघितलं तर हे जे डी-टी कॅटेगरी आहे किंवा मग फिजिकली हँडिकॅप, डिफेन्स, एक्स सर्व्हिसमॅन, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि आर्टिस्ट या सर्वांना इकडे ज्यांनी अप्लाय केलं त्यांना सर्वांना मिळणार आहे. बाकी जे आहेत तिकडे सुद्धा चान्सेस जास्तच आहेत. जसं एन-टीसाठी बघा इथे एकच फ्लॅट आहे आणि ते 3च ॲप्लिकेशन आहेत. तर इकडे पण चान्सेस खूप चांगले आहेत. एस-सीसाठी 10 फ्लॅट्स आहेत, 23 ॲप्लिकेशन्स आहेत. इकडे सुद्धा खूप चान्सेस चांगले आहेत आणि जनरल कॅटेगरीसाठी सुद्धा. ठीक आहे. नंतर येतं आपलं जर्नलिस्ट. ठीक आहे, जर्नलिस्टमध्ये तर हे सगळे विजेतेच आहेत, कारण की वर्तकनगरचा जो प्रोजेक्ट आहे इथे 51 फ्लॅट्स आहेत आणि फक्त 4च ॲप्लिकेशन झालेले आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला 100% तुम्ही विजेते आहात. त्याच्यानंतर ठाणे पत्रकार संघचा हा जो प्रोजेक्ट आहे ठाण्यामध्ये, तिथे पण 53 फ्लॅट्स आहेत आणि फक्त 37 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. तर ही सगळी माहिती होती मित्रांनो. ठीक आहे, असंच मी 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेसाठी करणार आहे. 15% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेसाठी पण असाच व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर तो नक्की त्याचं मी लिंक आयमध्ये देतो. आय बटनमध्ये त्याची लिंक आहे, जाऊन चेक करा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.